नमस्कार मंडळी, मी वंदना कुंभार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गणपती बाप्पाच्या आवडीची रेसिपी। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त असे तळणीचे मोदक। खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण या रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, सर्वप्रथम इथे कणिक मळून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। सो असंच प्रमाण घ्या। खूप छान खुसखुशीत असे मोदक होतात। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे आपण तेल गरम करून घालायचं। याला तेलाचं मोहन असे म्हणतात। आता हे मोहन चमच्याच्या साहाय्याने छान असं पिठात मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर आपण हे मोहन छानपैकी हाताने पुन्हा एकदा पीठ आणि तेल मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही एकजीव झालं पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे। नंतर आपण लागल तसं पाणी घेऊन छान असं कणिक मळून घ्यायचे आहे आणि पाणी थोडं थोडंच घालायचं आहे। जी नॉर्मली आपण कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी कठीण मळायची आहे, कारण आपण थोडा वेळ हे पीठ भिजण्याकरिता बाजूला ठेवणार आहोत। थोडं थोडं पाणी घेत घेत इथे कणिक मळून होईल। तेल असल्यामुळे थोडीशी कणिक मळून याला थोडा वेळ लागेल, पण नक्कीच मळून लगेच येईल। तर हे बघा, तुम्ही कणिक मळून झालेले आहे। आता आपण ही बाजूला ठेवूया। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची। तर आता ती बाजूला ठेवून दिली आहे। आता पुन्हा एका कढईमध्ये आपण 2 चमचे तूप गरम करायचं आहे। जास्त तूप घालायचं नाही, नाहीतर जास्त तुपट असे लागतात। आता आपण त्यामध्ये किसलेला 1 नारळ, म्हणजेच मापून घेतलं तर 1 मोठी वाटी भरतो आहे। तर हा छानपैकी 2 ते 3 मिनिटं तुपात भाजून घ्यायचा आहे। अजिबात लालसर होऊन द्यायचा नाही, छान असा भाजायचा आहे। थोडासा कोरडासर झाला की आपण ह्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचा आहे। अर्धी वाटीपेक्षा थोडासा कमी घालायचा आहे। सोबतच आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर मिक्स होती ती ह्यामध्ये मी घातलेली आहे आणि 2 चमचे दुधाची साय। मी ऑलरेडी दुधाची साय काढून फ्रीजमध्ये ठेवली होती, ती छान अशी मस्त घट्ट झाली होती। किंचित असं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्याने गोड पदार्थ हा खमंग लागतो आणि जास्त गोड झालं तर ते गोड जाणवत नाही। आता आपण ह्यामध्ये पुन्हा 1 चमचा साखर टाकायची आहे। गुळ आणि साखर याचं कॉम्बिनेशनने हे मोदक इतके अप्रतिम लागतात ना मंडळी, खूपच छान। आता हे छानपैकी गुळ वितळेपर्यंत, म्हणजे सर्व एकजीव होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे। हळूहळू मिक्स करत करत लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। मिश्रण तयार आहे। आता आपण हे बाजूला ठेवून देऊया। आता आपण घेऊया मोदक करायला। तर जी आपण कणिक मळली होती त्याचे मी इथे 2 उंडे केले होते। त्यातील 1 उंडा इथे थोडासा मैदा लावून, जास्तही लावायचा नाही, नाहीतर सगळ्या तेलात पीठ होईल आणि तेलही घाण होईल। तर आता इथे मोठी चपाती आपण लाटतो त्या पद्धतीने लाटून घेतलेली आहे आणि वाटीच्या साहाय्याने आपण इथे छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच पाऱ्या करून घ्यायच्या आहे। ह्याने काय होईल, आपले मोदक एकसारखे होतील आणि छान व्यवस्थित सुद्धा दिसतील। तर इथे एकूण 5 मोदक झालेले आहेत, हे पहा। आता आपल्या आवडीनुसार जितकं हवं तितकं यात बसेल त्यानुसार आपण ह्यामध्ये सारण भरायचं आहे। तर ह्यामध्ये 1 चमचा इतकंच सारण मावत आहे, जास्त नाही। अगदी छोटे छोटे छान असे मस्त केलेले आहेत मोदक। तर म्हणजे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण मोदक तयार करून घ्यायचा आहे, हे पहा। अगदी छोटे छोटे छान असे मोदक झालेले आहेत ना मंडळी, खूपच छान दिसत आहेत। आणि अशा पद्धतीने तोंड मिटवून घ्यायचं आहे मोदकाचं। वर जर तुम्हाला जास्त कणिक वाटत असली तर तुम्ही ती काढूही शकता, पण मला काही वाटले नाही म्हणून मी इथे कणिक काढलेली नाहीये। तर मंडळी, मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते। हे पहा, किती सुंदर असे छान दिसत आहेत, मस्तच। तर मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते। आणि हो मंडळी, ह्यात काही गोष्टी ड्रायफ्रूट्स, मलाई वगैरे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तर सुद्धा काही हरकत नाही। पण दुधाची साय घातल्यानंतर ह्याची चव खूप अप्रतिम येते। तर अजिबात स्किप करू नका, मी नक्कीच सांगेन। पण नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता। तर मंडळी, दुसरा मोदक सुद्धा तयार आहे। ते एक एक करून मी सगळे मोदक करून घेतलेले आहेत। तर इथे मी ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं।
तर आत्ता आपण पाहूयात तेल छान असं गरम झालं आहे की नाही. तर थोडंसं पीठ असं तेलामध्ये टाकून बघितलं तर तेल छान असं गरम झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मी ज्या पॅनमध्ये तेल गरम केलं होतं त्यामध्येच मोदक ठेवले होते म्हणून मी तुम्हाला तसेच दाखवले. तर एक एक करून आपण तेलात मोदक सोडून घ्यायचे आहेत. मोदक सोडतोय तोपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची. मोदक सोडल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम मिडियम किंवा स्लो करून घ्यायची आहे, जेणेकरून आपले मोदक जळणार नाहीत. आणि मोदकाची तोंड छान अशी पॅक करून घ्यायची आहे, जेणेकरून मोदक तेलामध्ये सुटणार नाही किंवा उलगडणार नाही. अलटी पलटी करत करत अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. आणि हो मंडळी, अजून एक गोष्ट, आपली जी मोदकाची तोंड आहेत ती कढईमध्ये उलटी करून घ्यायची आहे. म्हणजे मोदक उलटे करायचे, जेणेकरून मोदकाची तोंड व्यवस्थितरित्या भाजली जातील आणि कुरकुरीत होतील. नाहीतर तुम्ही सहजरित्या भाजून काढले तर ते वरून कच्चे राहतात. म्हणून वरची साईड व्यवस्थितरित्या भाजू द्या. छान अशी भाजलेत की मोदकसुद्धा कुरकुरीत होतात. तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. पण मीडियम फ्लेमवर अजून त्याला थोडा वेळ भाजू द्या, जेणेकरून कुरकुरीत होईल. इथं 3 ते 4 मिनिटात मोदक तळून झालेला आहे. आणि हो मंडळी, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जाता जाता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.